नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असे खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होणारे आळूचे पापड. तुम्ही कधी आळूचे पापड बनवले आहे का? नाही ना? चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. बघू शकता तुम्ही आपले हे आळूचे पापड अगदी चौपट तिप्पट फुलत आहे. मस्त असे वर्षभर टिकणारे हे पापड आपले बनून तयार होतात. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी 4 ते 5 अशा प्रकारचे आळूचे पान घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही अगदी स्वच्छ मी हे आळूचे पान धुवून घेतलेले आहे. पुसून नाही घेतले तरी चालेल. इथे आता आपल्याला मात्र आळू खाजरा आहे का ते बघून चेक करून आपल्याला याचे पापड बनवायचे आहे. हे जे आळूचे पान आहे ते माझे घरच्या गार्डन मधले आहे, त्यामुळे अजिबात खाजरे नाही आहे. त्यामुळे मी हे वापरलेले आहे. तुम्ही याच ठिकाणी जे भाजीचे जे आळूचे पानं येतात ते सुद्धा वापरू शकता. त्यानंतर मी इथे सर्वात आधी या आळूच्या ज्या रेषा असतात जाड अशा आपल्याला ह्या सर्व पानांच्या काढून घ्यायच्या आहे. बघू शकता तुम्ही इथे मी सर्व आळूच्या पानांच्या रेषा काढून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला हे जे आळूचे पान आहे ते छान असे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही इथे माझे आळूचे पान छान असे कट करून झालेले आहे. त्यानंतर हे आपल्याला सर्व पानं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असे याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपल्याला वाटायला जितकं कमी पाणी टाकता येईल तितकं कमी पाणी घालून याचा आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. मी इथे कपभर पाणी घालून याची पेस्ट करून घेतलेली आहे. इथे आता आपल्याला पापड करण्यासाठी तांदळाचं पीठ लागणार आहे. त्यासाठी मी इथे अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही इथे मी अगदी बारीक हे गिरणीतून दळून आणलेलं आहे. हे पीठ मी राशनच्या तांदळाचं घेतलेलं आहे. तांदूळ आपल्याला स्वच्छ किंवा कॉटनच्या कपड्याने पुसून तांदूळ नंतर गिरणीतून दळून आणायचे आहे. नाहीतर तुम्ही धुवून सुद्धा घेऊ शकता एका पाण्याने आणि पंख्याखाली सुकून घेऊ शकता. त्यानंतर आपण ज्या भांड्याने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने एक भांडं पाणी आपल्याला इथे छान असं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला त्याच भांड्याने अर्ध भांडं परत पाणी घ्यायचं आहे आणि आपण जी आळूची ग्रेव्ही बनवून तयार करून घेतलेली होती त्यामध्ये आपल्याला हे सर्व पाणी घालून घ्यायचं आहे. हे पाणी नंतर आपण उकळत ठेवलेल्या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत. इथे मी आता सर्व आळूचं पाणी या पाण्यामध्ये घालून घेणार आहे आणि हे सर्व आपल्याला मस्त असं उकळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही पाण्याला आपल्या इथे छान अशी उकळी आलेली आहे. लगेचच यामध्ये 1 चमचा भरून मीठ घालून घेणार आहे. चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहे आणि 2 चमचे भरून तीळ घालून घ्यायचे आहे. तुम्ही यामध्ये ओवा सुद्धा घालू शकता. त्यानंतर ज्या चमच्याने आपण मीठ घालून घेतलेलं होतं त्याच चमच्याने 1 चमचा भरून पापड खार घालून घ्यायचं आहे. हे सर्व आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त हे मी मिनिटभर उकळून घेणार आहे.
इथे आता आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. गॅस मी इथे आता मीडियम केलेला आहे. मीडियम गॅस करून आपल्याला याची छान अशी खिची घ्यायची आहे. हे आता आपल्याला कंटिन्यू 2 मिनिटं हलवून घ्यायचं आहे. हे जर आपण असंच सोडलं तर लगेचच यामध्ये गाठी तयार होतात. बघू शकता तुम्ही 2 ते 3 मिनिटं हे मी छान असं हलवून घेतलेलं आहे. इथे आता आपल्याला गॅस अगदी लो करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे. तुम्हाला जर पाणी यामध्ये अगदी कमी वाटत असेल, तर तुम्ही गरम करून वरून सुद्धा थोडंसं अगदी घालू शकता. बघू शकता तुम्ही 15 मिनिटांनंतर आपलं जे हे पीठ आहे मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे. थंड्या पाण्याचा हात लावून आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे. हे सर्व मी आता परत छान असं हलवून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला ज्या पिशवीमध्ये किंवा तुम्ही कॉटनच्या कपड्यामध्ये हे मळून घेऊ शकता. पीठ आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे. तिकडे आपल्याला पिठाखालचा गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून असंच ठेवायचं आहे. त्यावरचं जर झाकण काढलं तर लगेचच आपलं हे जे पीठ आहे ते कडक व्हायला सुरुवात होते. त्यानंतर हाताला अगदी थोडंसं तेल लावून हे पीठ आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला छोटे-मोठे जसे पापड बनवायचे असतील, तसे आपल्याला याचे गोळे बनवून तयार करून घ्यायचे आहे. इथे आता आपल्याला जितके पापड बनवायचे असतील, सुरुवातीला तेवढंच पीठ बाहेर काढायचं आहे आणि गोळे बनवून तयार करून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही इथे मी लिंबा एवढे छान असे गोळे बनवून तयार करून घेतलेले आहे. इथे मी पुरी करण्याची जी प्रेस मशीन असते ती घेतलेली आहे. त्यानंतर त्यावर प्लास्टिक ठेवून याचा आपल्याला छान असा पापड दाबून घ्यायचा आहे. तुम्ही याच ठिकाणी पोळपाटावर सुद्धा हा पापड अगदी इझिली लाटून घेऊ शकता. फक्त आपल्याला हा जो पोळपाटावर लाटताना पापड प्लास्टिकवर लाटायचा आहे. बघू शकता तुम्ही मस्त असा आपला हा पातळ पापड बनून तयार झालेला आहे. इथे मी आता घरातच हे पापड पंख्याखाली सुकवून घेणार आहे. अगदी पंख्याखाली सुद्धा हे पापड आपले सुकतात. अशाच प्रकारे मी आता इथे सर्व पापड बनवून तयार करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथे माझे सर्व असे पापड बनवून तयार करून झालेले आहे. आपण जर पीठ व्यवस्थित वाफवलं तर आपले पापड अजिबात तुटत नाही. इथे मी आता 1 दिवस मस्त असे हे पापड कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे. तुम्ही पूर्णपणे पंख्याखाली सुद्धा सुकवू शकता. 1 दिवस पंख्याखाली आणि 1 दिवस उन्हामध्ये सुद्धा सुकवले तरी चालेल. बघू शकता तुम्ही इथे आता आपला एक सुद्धा पापड अजिबात न तुटता बनून तयार झालेला आहे. तुमचा जर आळू इथे खाजरा असेल तर तुम्ही त्यामध्ये चिंचेचा कोळ टाकून सुद्धा पापड बनवून तयार करू शकता. त्यानंतर इथे मी तुम्हाला आता पापड तळून सुद्धा दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही अगदी चौपट, तिप्पट आपले हे पापड बनवून तयार झालेले आहे. मस्त असा पापड आपला हा फुललेला आहे.
इथे आता आपले छान असे पापड बनून तयार झालेले आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी थोड्याशा जरी आवडत असतील तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.